भगवान शिवाने सांगितले की कुत्र्याला अन्न खाऊ घालण्याचे 8 फायदे. मित्रांनो, भगवान शिव जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा ती केवळ कथा नसते, तर ती जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी असते. प्राणीमात्रांबद्दल करुणा, दया आणि समजूतदारपणा ठेवणारा मनुष्य कधीही खऱ्या अर्थाने दुःखी होत नाही, असे महादेव नेहमीच सांगत आले आहेत. विशेषतः कुत्र्यासारख्या निरागस, निस्वार्थ आणि विश्वासू प्राण्याला अन्न खाऊ घालण्यामागे जे आध्यात्मिक रहस्य आहे ते अनेकांना माहीतच नसते. पण ज्याला ते उमगते त्याचे आयुष्य हळूहळू बदलू लागते. अशीच एक हृदयस्पर्शी, डोळे उघडणारी कथा आज आपण जाणून घेणार आहोत, जी स्वतः भगवान शिवांनी माता पार्वतीला सांगितली होती. एके दिवशी कैलास पर्वतावर शांत वातावरणात भगवान शिव ध्यानस्थ बसले होते. संपूर्ण परिसरात अलौकिक शांती पसरलेली होती. त्यावेळी माता पार्वती महादेवांच्या जवळ आली आणि अत्यंत नम्रतेने तिने एक प्रश्न विचारला. स्वामी, मनुष्य अनेक दानधर्म करतो, अनेक पूजापाठ करतो, पण साध्या कुत्र्याला अन्न दिल्याने इतकं मोठं पुण्य कसं मिळतं? त्यामागचं रहस्य काय आहे? माता पार्वतीचा हा प्रश्न ऐकून भगवान शिव मंद हसले. त्यांच्या चेहऱ्यावर करुणेची छाया उमटली आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. भगवान शिव म्हणाले, हे देवी, पृथ्वीवर असा कोणताही प्राणी नाही जो ईश्वराच्या निर्मिती बाहेर आहे. कुत्रा हा केवळ एक प्राणी नाही, तर तो विश्वास, निष्ठा आणि सहनशीलतेचे प्रतीक आहे. जो मनुष्य कुत्र्याला अन्न देतो त्याला 8 महान फळे प्राप्त होतात. ही फळे समजली की त्या व्यक्तीच्या आयुष्यातील दुःख आपोआप दूर होऊ लागते. पण मानव कुत्र्याचे नाव अपशब्दांसाठी वापरतो, त्याला तुच्छ समजतो. हे अत्यंत दुर्दैवी आहे. असे म्हणत भगवान शिवांनी एक जुनी कथा सांगायला सुरुवात केली, जी ऐकून पार्वतीचे डोळे पाणावले. खूप वर्षांपूर्वी एका घनदाट जंगलाच्या सीमेवर एक छोटंसं गाव होतं. त्या गावात एक रंगीबेरंगी पण अत्यंत अशक्त असा कुत्रा राहत होता. न त्याला घर होतं, न कुणाचा आधार. रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो गावातल्या गल्ल्या फिरायचा. दारोदारी जाऊन एखादा भाकरीचा तुकडा मिळेल का याची आशा ठेवायचा. पण बहुतांश वेळा त्याच्या नशिबी मिळायच्या त्या फक्त शिव्या, दगड आणि हाकलून देणं. भूक, तहान आणि अपमान या तिन्ही गोष्टी त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनल्या होत्या. एके दिवशी उपाशीपोटी भटकत भटकत तो गावाबाहेरील नदीकाठी असलेल्या एका ऋषींच्या आश्रमाजवळ पोहोचला. शरीर थरथरत होतं, डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्याने धीर करून ऋषींना विनंती केली, मुनिवर, मला एक भाकरीचा तुकडा द्या, मी अनेक दिवस उपाशी आहे. ऋषींनी त्याच्याकडे करुणेने पाहिलं आणि आश्चर्याने विचारलं, अरे, गावातल्या कुणीही तुला खायला दिलं नाही का? तेव्हा त्या कुत्र्याच्या मनातील वेदना शब्दांमधून बाहेर पडल्या. त्याने ऋषींना आपलं संपूर्ण जीवन सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, हे मुनिवर, आम्ही प्राणी आहोत म्हणून आमच्या वेदना कुणाला कळत नाहीत. आम्हालाही भूक लागते, दुखापत झाली की वेदना होतात, मन दुखावलं की आम्हीही रडतो, पण तरीही आम्हाला दया मिळत नाही. मी जन्मलो तेव्हा माझी आई राखेच्या ढिगाऱ्यात पडलेली होती. आम्ही 5 भावंड होतो. आई स्वतः उपाशी राहून आम्हाला दूध पाजायची, रात्री गावाचं रक्षण करायची, शेतात कोणी शिरू नये म्हणून जागी राहायची, पण तरीही गावकऱ्यांनी कधी तिला अन्न दिलं नाही. तो पुढे सांगतो की कसा गाडांचा पाऊस पडून त्याचे 3 भाऊ थंडीने मरण पावले. आईच्या डोळ्यांतले अश्रू पाहूनही कुणाचं मन द्रवलं नाही. एके दिवशी गावात मोठी मेजवानी होती. भरपूर अन्न होतं, पण भुकेल्या आईला कोणी पोळी दिली नाही. उलट ती चुकून जेवणाच्या पंक्तीच्या मधून गेली म्हणून लोकांनी अन्न खराब झालं असं म्हणत संपूर्ण जेवण टाकून दिलं. त्या दिवशी आईला पोटभर अन्न मिळालं, पण त्याच आनंदाची किंमत तिला काठीच्या माराने मोजावी लागली. त्या मारहाणीत ती लंगडी झाली. भगवान शिव म्हणाले, हे देवी, त्या कुत्र्याच्या वेदना ऐकून ऋषींचे डोळे भरून आले. त्यांना उमगले की मानव स्वतःच्या अज्ञानामुळे किती निर्दयी बनतो. पुढे भगवान शिवांनी माता पार्वतीला कुत्र्याला अन्न देण्यामागचं गूढ सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की प्राचीन काळी एक नियम होता. घरात बनलेली पहिली पोळी गायीसाठी आणि शेवटची पोळी कुत्र्यासाठी असायची. पण काळ बदलला आणि माणूस स्वार्थी झाला आणि हा नियम विसरला. महादेव म्हणाले की कुत्र्याला मनापासून अन्न दिल्यास शनी ग्रहाचा अशुभ प्रभाव कमी होतो, नशीब साथ देऊ लागते, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतात. कर्जातून मुक्तता मिळते, व्यवसायात स्थैर्य येतं
आरोग्य सुधारतं आणि मन शांत राहतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो मनुष्य प्राणीमात्रांवर दया करतो त्याच्यावर ईश्वर स्वतः प्रसन्न राहतो. भगवान शिवांनी शेवटी माता पार्वतीला सांगितले की कुत्र्याला अन्न देताना त्यामागे फक्त लाभाची अपेक्षा नसावी तर करुणा आणि प्रेम असावं. कारण जेव्हा मनुष्य दुसऱ्या जीवाच्या भुकेची जाणीव ठेवतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने माणूस बनतो. अशी व्यक्ती आयुष्यात कधीही एकटी पडत नाही, कारण तिच्या पाठीशी अदृश्य शक्ती उभी राहते. ही कथा केवळ कुत्र्याबद्दल नाही तर आपल्या संवेदनशीलतेबद्दल आहे. जेव्हा आपण एखाद्या भुकेल्या प्राण्याला अन्न देतो तेव्हा आपण केवळ त्याचं पोट भरत नाही तर स्वतःच्या मनातील कठोरपणा वितळवतो. आणि म्हणूनच भगवान शिव सांगतात, कुत्र्याला अन्न द्या, प्रेमाने द्या, मनापासून द्या, कारण त्या एका कृतीतून तुमचं आयुष्य हळूहळू प्रकाशमान होत जातं आणि दुःख तुमच्यापासून दूर पळू लागतं.